चलो हाय एवरीवन। यस, साउंड क्लियर आहे का रे? हो सर. चलो स्टार्ट करू आजच्या सेशनला. ओके, एक्सरसाइज 6.1 सॉल्व्ह करत होतो. एक्सरसाइज 6.1 मधले 4 क्वेश्चन आपण कंप्लीट केले होते. ओके, 2 क्वेश्चन्स राहिले होते, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6. ओके, ते आज सॉल्व्ह करू. प्लस एक एक्झाम्पल राहिलं होतं आपल्याला बुक मधलं सॉल्व्ह करायचं, ते सॉल्व्ह करू. प्लस काही क्वेश्चन्स ना आर.डी. शर्मा मधून सॉल्व्ह करू आज. ओके, म्हणजे 6.1 आपला कम्प्लीट होईल आज. मग नेक्स्ट लेक्चर मध्ये न्यू आर्टिकल स्टार्ट करू, याच टॉपिक मधलं न्यू आर्टिकल स्टार्ट करू आणि त्याच्यावरती बेस 6.2 सॉल्व्ह करू नेक्स्ट लेक्चर मध्ये. बस आजचं टार्गेट इतकंच आहे की 6.1 कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. सॉल्व्ड एक्झाम्पल्स जितके आहेत बुक सीबीएसईच्या बुक मध्ये तुमच्या, ते सर्व क्लिअर करायचे आणि थोडेसे एक्स्ट्रा न्यूमेरिकल्स घ्यायचे आपल्याला आर.डी. शर्मा मधून आणि एक्झाम्पलर तुमचं एनसीआरटीचं त्यातून. चलो स्टार्ट करायचं. हो सर. चलो, दिसतं का रे फर्स्ट क्वेश्चन? हो सर, दिसतोय. चलो रीड करा आणि थोडा अनालाइज करा क्वेश्चन. थोडी काय आयडिया मिळते का पहा तुम्हाला, नाही का? 2 मिनिट्सचा टाइम देतो तुम्हाला मी. थोडी काय आयडिया मिळते का पहा. कसा सॉल्व्ह करता येईल आपल्याला? कुणाला काय आयडिया आला असेल तर सांगू शकता तुम्ही. असं असं सॉल्व्ह करायचं. सर व्हॅल्यूज नाही दिल्या आहेत एक्झॅक्ट. ओके, येस, थोडा विचार करा. आर 90 डिग्री आहे. ROT. येस, सर ROTच राहील म्हणजे टोटल व्हॅल्यू, पण मग याच्यात थेरिओटिकल काहीच नाहीये बहुतेक. चलो मी सांगतो. चलो टाइम्स अप, नाही का? मी सांगतो पहा. थोडं डोकं लावायचं, थोडं एक्स्ट्राचं डोकं लावायचं. पहा, इन फिगर 6.10 ray OS stands on a line POQ. ray OS हा वाला OS रे stands on a line POQ. yes, POQ लाईन वरती हा OS स्टँड झालेला आहे. ray OR and ray OT are angle bisectors of angle POS. angle POS चा अँगल बायसेक्टर कोणता आहे? हा OR. ओके, सर तुमची स्क्रीन फ्रीज झाली. हो सर, आता आलं परत. मध्ये फ्रीज झाली होती. येस, आता क्लिअर आहे स्क्रीन? हो सर. हो सर. त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा जो OR आहे ना, OR हा अँगल बायसेक्टर आहे POS चा. अँगल बायसेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बायसेक्ट करणं म्हणजे काय? इक्वली डिवाइड करणं. ओके, 2 समान भाग करणं याला म्हणतात बायसेक्ट करणं. ओके, सो हा OR काय करतोय? POS ला बायसेक्ट करतोय.
म्हणजे इतकी गोष्ट लक्षात ठेवा, इफ दिस इज अ क्रॉस, इफ दिस अँगल इज क्रॉस, देन दिस इज ऑल्सो क्रॉस. पुढे पाहू, पुढे काय म्हटलेलं आहे की ओटी रे ओटी काय म्हटलेलं आहे, अँगल बायसेक्टर आहे कुणाचा, SOQ चा. ओके, ओटी इज अ अँगल बायसेक्टर ऑफ SOQ. मला सांगा, हा जर करेक्ट टिक असेल तर हा देखील करेक्ट टिक असेल, कारण हा याचा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर काय करत असतो, अँगल इक्वली डिवाइड करत असतो. सो हा क्रॉस असेल तर हा क्रॉस असणार, हा टिक असेल तर हा देखील टिकच असणार. ओके, सो पुढे काय म्हटले, इफ अँगल POS इज एक्स. ओके, अँगल POS इज एक्स. कुठे आहे अँगल POS? ओके, म्हणजे अँगल POS इज एक्स. त्यांनी सांगितलेलं आहे की हा इतका जो अँगल आहे ना, हा एक्स आहे. हा इतका अँगल एक्स आहे. POS अँगल POS इज एक्स. देन फाइंड अँगल ROT. चलो, ROT फाइंड आउट करायचं, म्हणजे ROT आपल्याला हा फाइंड आउट करायचा. हा फाइंड आउट करायचा ROT. चलो, आता मला सांगा, एक मिनिट, पहिलं काय येस, एक मिनिट लक्ष दे. चलो, पण आता मला सांगा, हा अँगल जर एक्स असेल, हा जर अँगल एक्स असेल, ओके, POR किती असेल रे? मग POR किती असेल? हा टोटल x/2 असेल, बरोबर, x/2 हो असेल. सर. हा पण किती असेल? x/2 असेल. x/2. ओके, चलो, मला एक गोष्ट सांगा, हा अँगल एक्स पहा, म्हणजे नाही का मोठावाला अँगल, हा मोठा अँगल एक्स प्लस अँगल SOQ किती असेल रे? अँगल 180. गुड, 180 180 असेल. मला सांगा, अँगल SOQ इज इक्वल टू किती येईल? 180 मायनस 180 मायनस एक्स. चलो, म्हणजे हा इतका सारा मोठा अँगल किती आहे रे? 180 मायनस एक्स. 180 मायनस एक्स. चलो, मग हा किती असेल रे? हा आणि हा किती असेल? 180 मायनस एक्स. 180 मायनस x/2. गुड. ओके, हा टोटल 180 मायनस एक्स आहे, आणि हा OT हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे. ओके, हा त्याचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे हा जर टोटल 180 मायनस एक्स असेल, तर हा असेल 180 मायनस x/2, आणि हा पण असेल 180 मायनस x/2. चलो, आता कोणता अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे? चलो, आता एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करता येईल का सांगा मला. हा अँगल आहे x/2, हा अँगल आहे x/2, हा अँगल आहे 180 मायनस x/2, हा अँगल आहे 180 मायनस x/2. या सर्व अँगलची सम जर केली तर किती येईल रे? 180. 180 येईल. मग याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढता येईल का? येस, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल याच्यावरून. सर ट्राय करा ट्राय. हा x/2, या x/2 मध्ये हा x/2 ऍड करा, आणि हा टोटल एक्स आहे ना. चलो, एक मिनिट लक्ष द्या. असं काही करू नका. असं एकदम सिंपल सांगतो. आता आणखी एक सिंपल आयडिया सांगतो, खूप सिंपल आयडिया सांगतो. ओके, म्हणजे तुमच्या डोक्यावरून बिलकुल जाणार नाही. एक सिंपल आयडिया सांगतो, सर्वांनी लक्ष द्या. चलो, काय इन्फॉर्मेशन दिली मला सांगा, काय इन्फॉर्मेशन दिली? अँगल POS किती आहे सांगा मला? एक्स, बरोबर. कुठे अँगल POS? हा अँगल आहे POS. चलो, हा अँगल POS आहे, हा किती दिलाय? एक्स. चलो, मला सांगा, अँगल POS प्लस अँगल SOQ किती असेल रे? SOQ किती असेल? 180. 180 अँगल POS आपल्याला किती दिलेलं आहे? एक्स, बरोबर. किती दिलेलं आहे? एक्स. चलो, मला सांगा, एक्स प्लस अँगल SOQ इज इक्वल टू किती येईल? 180. 180. चलो, मग मला सांगा, अँगल SOQ किती येईल? अँगल SOQ किती येईल? 180 मायनस 180 मायनस एक्स, म्हणजे हा असेल 180 मायनस एक्स. हा इतका असेल 180 मायनस एक्स.
क्लिअर आहे? आणखी काय इन्फॉर्मेशन? अँगल ROT फाइंड आउट करायचं ना, हा वाला फाइंड आउट करायचा. सो हा प्लस हा केल्यानंतर तुम्हाला तो मिळेल ना. काय करता येईल? थोडंसं डोकं लावा. काय करता येईल पहा. एकदम थोडंसं डोकं लावायचं. तुम्ही विचार करा नाही का. सर पहिले हम्म. सर हा करतो. पहिले एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करून मग वेगळे इक्वेशन वापरावं लागेल. 80 मायनस एक्स प्लस एक्स करावं लागेल. हम्म. पहा ट्राय करा, थोडं ट्राय करा तुम्ही. मला वाटतंय तुम्हाला सॉल्व्ह होईल. थोडंसं डोकं लावा. Sir, 180 minus 2x. 180 मायनस 2x. 180 मायनस 2x. असं आन्सर नाही यायला पाहिजे. काहीतरी नंबर येईल आन्सर नाही का, काहीतरी नंबर येईल. थोडंसं डोकं. चलो सांगू का मी? सर येस. सर आपल्याला जर SOQ फाइंड करायचा असेल तर मग आपल्याला ROT फाइंड आउट करायचा. ROT हा फाइंड आउट करायचा. चलो मी सांगू का रे? सर 90 डिग्री येते का सर? एक्सलंट. 90 डिग्री इज द आन्सर. कसं काढलं वेद? हो सर सांग. सर POS जर गुड X असेल तर मग येस बरोबर आहे. हा येस. हा टोटल POS जर X असेल तर मला सांगा ROS किती असेल रे? x/2. X/2. कारण X/2. चलो हा SOQ जर 180 मायनस एक्स असेल, टोटल SOQ हा जर 180 मायनस एक्स असेल तर मला सांगा SOT किती असेल? हा SOT किती असेल? 180 मायनस एक्स 180 मायनस X. ओके. मग मला सांगा विचारलंय काय? अँगल ROT ना, अँगल ROT. सो अँगल ROT इज इक्वल टू काय असेल? ROS प्लस ROT. येस प्लस अँगल SOT प्लस अँगल SOT. SOT. चलो मला सांगा अँगल ROS किती आहे रे? ROS आता सांगितलं ना तुम्ही मला. किती आहे? X/2. X/2. चलो अँगल SOT किती सांगितलं तुम्ही मला? 180 मायनस 180 मायनस X/2. चलो मग मला सांगा मी डिनॉमिनेटर सेपरेट करू शकतो ना रे? असं लिहू शकतो ना मी? 180/2 मायनस हो सर. मायनस X/2. हो सर. चलो मग मला सांगा प्लस X/2 मायनस X/2. X/2 कॅन्सल. 180 डिवाइडेड बाय 2 किती आहे? 90 डिग्री. 90. चलो सर करेक्ट आन्सर असेल अँगल ROT इज 90 डिग्री. थोडा डिफिकल्ट होता बट थोडं डोकं लावायचं. सर याच्या ऐवजीच आपल्याला विदाउट कॅल्क्युलेशन पण म्हणजे प्रॅक्टिकली पण करता येईल की
जर का टोटल 180 आहे आणि त्यात 2 अँगल्स टाकले आणि त्यांना दोघांना बायसेक्ट केले तर त्यांची ऍडिशन 90 डिग्रीची यायला पाहिजे. 90 डिग्री यायला पाहिजे. ओके. सगळ्या केसेस मध्ये जेव्हा केव्हा 2 अँगलची ऍडिशन 180 राहील तेव्हा बायसेक्टर्स टोटल 90 डिग्रीच राहतील प्रत्येक केस मध्ये. करेक्ट करेक्ट. बायसेक्ट तसं केलं. डायरेक्ट पण गुड गुड. चलो क्लिअर आहे का सर्वांना? पुन्हा एक्सप्लेन करू का? नको सर. काय नाही रे, हा फुल अँगल एक्स दिलेला आहे, हा फुल अँगल एक्स दिलेला आहे. हा फुल एक्स असेल तर हा 180 मायनस एक्स बाय 2 असेल. हा 180 मायनस एक्स बाय 2 असेल. चलो मग आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा ना, ROT. आपल्याला सांगितलं की हा OR याचा अँगल बायसेक्टर आहे. मग हा जर एक्स असेल तर हा एक्स बाय 2 असेल, हा एक्स बाय 2 असेल आणि हा 180 मायनस एक्स बाय 2 असेल. मग हा अँगल इज इक्वल टू काय? हा अँगल प्लस हा अँगल म्हणजे एक्स बाय 2 प्लस 180 मायनस एक्स बाय 2. चलो 90 येऊन जाईल. क्लिअर आहे सर्वांना? थोडा हेवी होता क्वेश्चन, काल घेतला नव्हता. हो सर. जाऊ पुढे. हो सर. चलो रीड करा क्वेश्चन. एक्सरसाइज 6.1 मधला 5th क्वेश्चन आहे. इन फिगर 6.17 POQ is a line. Okay, POQ is a line. Ray OR is perpendicular to PQ. Ray OR is perpendicular to PQ म्हणजे हा अँगल 90 डिग्री असं सांगितलेलं. OS is another ray. OS is another ray lying between the rays OP and OR. OP and OR च्यामध्ये हा OS लाई होतोय. Then prove that म्हटलेलं आहे. Prove that angle ROS is equal to half of angle QOS minus angle POS. चलो थोडं सिम्प्लिफाय करतो तुमच्यासाठी. काय प्रूव्ह करायचंय पहा आपल्याला. अँगल ROS जे प्रूव्ह करायचं ना, ROS याला मी म्हणतो छोटू. ओके, अँगल ROS आहे आपला छोटू इज इक्वल टू हाफ ऑफ दी अँगल QOS. कुठे आहे QOS? चलो हा QOS म्हणजे हा इतका मोठा अँगल आहे, याला मी म्हणतो मोटू. ओके, याला म्हणतो मोटू मायनस अँगल POS याला मी म्हणतो, हा जो अँगल आहे POS याला म्हणतो मी ट्रायंगल. चलो म्हणजे तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय लक्षात आलं. छोटू इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय? QOS म्हणजे हा मोटू मायनस हाफ ऑफ दी मोटू मायनस हा ट्रायंगल, हे प्रूव्ह करायचं. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. सर याला एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन करावं लागेल का? No need of any construction, extra construction. Just I am giving a hint to you. लक्ष द्या, मला सांगा. हा 90 असेल तर हा टोटल किती असेल रे? 90 and It should be 180 ना, it should be 180. So if this is 90 then this must be a 90. Okay, so मी असं म्हणू शकतो का रे, फर्स्ट इक्वेशन मी असं मिळवू शकतो का की छोटू is equal to this छोटू is equal to 90 minus triangle. Is it correct? This yes. is equal to this 90, this total angle is 90 minus triangle. छोटू is equal to. तर आपण दुसरं इक्वेशन ROS is equal to QOS minus 90 degree. बरोबर. हे 90 असेल तर हे पण 90 असेल ना. बस हे समजलं का सांगा मला. हा छोटू हो सर. हा टोटल 90 आहे, त्यातून हा ट्रायंगल सबस्ट्रॅक्ट केला की हा छोटू मिळेल ना. सो छोटू इज इक्वल टू 90 मायनस ट्रायंगल. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. याला मी आणखी मी छोटूला आणखी एका फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो ना रे. हा छोटू इज इक्वल टू हा मोटू मायनस 90. हा मोटू म्हणजे हा टोटल इतका अँगल आहे ना, त्यातून हा 90 सबस्ट्रॅक्ट केला मी की मला हा छोटू मिळेल. तर छोटूला मी असं पण तर लिहू शकतो ना की हा मोटू मायनस 90. येस, हे स्टेटमेंट करेक्ट आहे का सांगा मला.
पहा ना, या छोटूला मी असं पण तर लिहू शकतो ना, हा मोटू हो मायनस सर. 90. आहे क्लिअर सर्वांना? हो हो सर. मग मी आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऍड करू का सांगा? ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. सो काय मिळेल रे? ऍड करताना मी काय करेन? लेफ्ट साइड ऍड करेन अँड राईट साइड ऍड करेन. चलो करू, सांगा मला. हा छोटू प्लस काय होईल रे? छोटू प्लस छोटू इज इक्वल टू राईट साइड ऍड करा आता. 90 मायनस 90 मायनस ट्रायंगल प्लस मोटू प्लस मोटू मायनस 90 प्लस 90 मायनस 90 कॅन्सल. प्लस 90 मायनस 90 कैंसल. चलो छोटू प्लस छोटू 2 टाइम्स ऑफ छोटू 2 टाइम्स ऑफ छोटू इज इक्वल टू काय झालं? हा मोटू मायनस ट्रायंगल ना, हा मोटू मोटू मायनस ट्रायंगल. मायनस ट्रायंगल. असं लिहिलं काय असं लिहिलं काय सेमच राहत. चलो मग छोटू इज इक्वल टू काय येईल रे? हाफ ऑफ, हा इकडे मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यानंतर हाफ होईल. हाफ ऑफ मोटू मायनस ट्रायंगल. चलो झालं का रे प्रूव्ह? हेच प्रूव्ह करायचं होतं ना आपल्याला. पहा ना इथे. येस, क्लिअर आहे सर्वांना? हो सर. हो सर. काय केलं फक्त मी या छोटूला ना 2 इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके, इन टर्म्स ऑफ ट्रायंगल बरोबर एक इक्वेशन बनवलं आणि इन टर्म्स ऑफ एक मोटू बरोबर एक इक्वेशन बनवलं. ओके, असे 2 इक्वेशन्स बनवले. ओके, आणि माझं टार्गेट काय होतं रे? मला 2 पाहिजे होतं ना रे, इथे 2 पाहिजे होतं ना, म्हणून मी काय केलं, हे दोघं ऍड केले. म्हणजे नाही का, छोटू प्लस छोटू काहीतरी 2 येईल माझ्या इक्वेशन मध्ये. हे आणण्यासाठी मी काय केले, हे 2 इक्वेशन्स ऍड केले. हे थोडंसं क्लिक झालं पाहिजे तुम्हाला. ओके, इक्वेशन मध्ये काहीतरी 2 आहे, मग 2 आणण्यासाठी काय केलं पाहिजे बाबा? छोटू प्लस छोटू ऍड करावे लागतील ना, काहीतरी 2 येईल, मग काहीतरी प्रूव्ह करता येईल असं. थोडी एक्स्ट्रा प्रॅक्टिस लागणार आहे तुम्हाला या गोष्टींना. सिंपल आहेत गोष्टी, खूप सिंपल आहेत, समजून घ्यायच्या व्यवस्थित. तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस होईल. समजलं. चलो, एक क्लिअर आहे का सर्वांना? सांगा मला की रिपीट हो करू. सर. सिंगल डाउट असेल, कुणाला जरी सिंगल डाउट असेल तरी बिंदास्त विचारा. मला फक्त हँड रेज करून सांगा, समजलं का? एकदा रिपीट करता का? पुन्हा सांगू? ओके, चलो पुन्हा सांगतो. हा क्वेश्चन मी पुन्हा रिपीट करतो. टायमर जाऊ देत सध्या, नको, आता काही गरजच नाही टायमरची. पुन्हा एक्सप्लेन करतो. ज्यांना समजलं नाही त्यांनी लक्ष द्या. पहा काय म्हटलेलं आहे. इन फिगर 6.17 POQ is a line. चलो, POQ is a line. Ray OR is perpendicular. Ray OR is perpendicular to line PQ. OS is another ray lying between rays OP and OR. चलो, OS हा OP आणि OR च्या मध्ये सांगितलं. प्रूव्ह काय करायचं? अँगल ROS ला आपण छोटू म्हणलो होतो. चलो, छोटू इज इक्वल टू हाफ ऑफ द अँगल QOS. वेर इज QOS ला आपण मोटू म्हणलो होतो. चलो, हा मोटू. जस्ट अ मिनिट गाइज. चलो, आवाज क्लिअर येतोय का रे माझा? डिस्कनेक्ट झालं होते. हो सर, येतोय. ओके. चलो, हा छोटू आहे, हा मोठे आहे. काय प्रूव्ह करायचं होते? हा ट्रायंगल आहे म्हटलं ना मी. अँगल POS हा ट्रायंगल आहे. चलो, प्रूव्ह काय करायचंय? अँगल ROS. वेर इज अँगल ROS? ROS म्हणजे छोटू इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय? हाफ ऑफ दी अँगल QOS म्हणजे आपला मोटू मायनस POS मीन्स ट्रायंगल आहे. हे गोष्ट प्रूव्ह करायची आपल्याला. सो मला सांगा इथे अँगल POR प्लस अँगल ROQ इज इक्वल टू किती असेल रे? 180. चलो, 180 असेल. त्यातला हा तर 90 आहे म्हटलं की हा किती असेल रे?
90 असेल ना, ऑब्विसली हा 90 असेल. चलो, मग हा टोटल 90 आहे. हा जर टोटल 90 असेल, त्या 90 मधून मी ट्रायंगल मायनस केला तर मला हा छोटू मिळेल ना. सो पहिलं इक्वेशन मी असं लिहितो, छोटू इज इक्वल टू दिस 90 मायनस दिस ट्रायंगल, दिस 90 मायनस ट्रायंगल. चलो, हे क्लिअर आहे का सांगा मला. हा छोटू इज इक्वल टू हा 90 मायनस ट्रायंगल केला. यस मृदुल, क्लिअर आहे. हो सर. हो सर. चलो, यस मृदुल, समजलं का. येस सर. चलो, आता मी काय करतो, या छोटूला आणखी एक इक्वेशन मध्ये लिहितो. हा छोटू इज इक्वल टू, मी असं लिहू शकतो ना की हा मोटू मायनस हा 90 मायनस हा 90. हा टोटल अँगल मोटू आहे आणि हा 90 आहे. सो हा मोटू मधून मी हा 90 सबस्टिट्यूट केला, मला छोटू मिळेल. चलो, हे क्लिअर आहे का सांग, सेकंड स्टेटमेंट. येस. चलो, मी आता काय करतो, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ऍड करतो. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ऍड करताना काय करतो आपण, इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइड ऍड करतो आणि इक्वल टू साइनच्या राईट साइड ऍड करतो. मला सांग, छोटू प्लस छोटू किती होईल, 2 टाइम्स छोटू. 2 छोटू होते. चलो, आणि ए पण ऍड करू आपण इथे, 90 मायनस ट्रायंगल प्लस इथे मोटू मायनस 90. चलो, मला सांगा, इकडे प्लस 90 मायनस 90 कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल. छोटू प्लस छोटू 2 टाइम्स ऑफ छोटू होईल इज इक्वल टू, हे काय होईल, हा मोटू मायनस ट्रायंगल, हा इथे मोटू मायनस ट्रायंगल. सो चलो, छोटू इज इक्वल टू काय आलं, हे इकडे हाफ जाईल, हाफ टाइम्स ऑफ दी मोटू मायनस ट्रायंगल. आणि हेच तर मोटू बाय ट्रायंगल, मोटू बाय ट्रायंगलच्या खाली पण 2 येऊ शकतो असतं. हा चालेल, सेमच आहे रे, सेमच आहे, कसंही लिही ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, डिवाइड लाई 2 फक्त. हा. चलो, क्लिअर आहे. येस सर. हो सर. लास्ट क्वेश्चन, एक्सरसाइज 6.1 मधला लास्ट क्वेश्चन. चलो, रीड करा. पहा काय डोकं लावता येते का. मी सांगतो तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आहे. असेल तुम्हाला हे समजत नसेल काय, एक्स वाय इज प्रोड्युस्ड टू पॉइंट व्ही, व्हॉट इज इट मीन. तर एक लाईन आहे. करेक्ट. एक्स वाय ला एक्सटेंड करा आणि पुढे पी पॉइंट मिळवा. एक्स वाय आणि पी. टू व्हिडिओज ऑन आहेत, कुणी ऑन केलं रे व्हिडिओ, हाईड करतो सर्वांना. स्टार्ट व्हिडिओ. सिक्युरिटी मध्ये ऑल पार्टिसिपेंट इन दिस मीटिंग, स्टॉप व्हिडिओ. ओके, स्टार्ट व्हिडिओ ऑफ केला. येस, आता आहे ना रे सिंगल आदित्य. माझे 2 व्हिडिओ दिसतात. हो सर, मला पण आन्सर भेटला. स्वतःच्या स्क्रीनचा एक दिसतोय आणि आमच्या डिव्हाइस वर एक दुसरा दिसतो. अच्छा, सर आन्सर भेटला. एक मिनिट, हा व्हिडिओचा इश्यू क्लोज करू आधी. आता गेला ना, व्हिडिओच गेला. हो हो सर. सर. हो गेला. चलो, जाऊ देत, व्हिडिओच नको.
सर मला भेटलं. काय केलंस सांगा, आयडिया सांगा, काय काय डोकं लावलं तुम्ही, सांगा इथं, एक्सप्लेन करा मला. मी सर लिहितो. मी ते झेड क्यू क्यू वाय पी ला पण ए दिला मी. हम्म. तर मग एक्स वाय झेड प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. मग आपण त्यांनी एक्स वाय झेड 64 दिलाय, 64 डिग्री प्लस 64 डिग्री प्लस 2 इज इक्वल टू 180. मला लास्ट सांग, एक्स वाय क्यू किती आला तुझं सांग. अँगल एक्स वाय क्यू हे राहू दे, रिफ्लेक्स नंतर करू फाइंड आउट. एक्स वाय क्यू किती आला सांग. तर 122. 122. चलो, आणखी कुणाचा डिफरंट आन्सर. मी सॉल्व्ह करून दाखवतोय, पहा. इट इज गिवन दॅट अँगल एक्स वाय झेड इज 64 डिग्री. चलो मी एक अँगल ड्रॉ करतोय इथं, एक्स वाय झेड. चलो हा एक्स आहे, ड्रॉ करायचा आहे आपल्याला एक्स वाय झेड. इथं एक्स वाय झेड किती म्हटलंय, एक्स वाय झेड 64 डिग्री. चलो 64 डिग्री, ओके. अँड एक्स वाय इज प्रोड्युस्ड टू पॉइंट पी. म्हणजे एक्स वाय ला प्रोड्यूस करा म्हणजे काय रे, थोडंसं एक्स वाय ला एक्सटेंड करा असं म्हटलं त्यांनी. करा एक्सटेंड या, आणि एक पी पॉइंट मिळवा, काहीतरी कुठे मिळवा, एक पी पॉइंट मिळवा. ओके, याचा मिनिंग हा असा आहे, एक्स वाय इज प्रोड्युस्ड टू पॉइंट पी, म्हणजे एक्स वाय ला एक्सटेंड करा आणि पी पॉइंट मिळवा. ओके, ड्रॉ द फिगर. केली ड्रॉ फिगर. ओके, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, इफ रे वाय क्यू बायसेक्ट अँगल झेड वाय पी. वेर इज अ झेड वाय पी, दिस इज अ झेड, दिस इज अ वाय अँड दिस इज अ पी. याला बायसेक्ट करतोय, कोण बायसेक्ट करतोय, वाय क्यू. दिस इज अ वाय अँड दिस इज अ क्यू. वाय क्यू इज बायसेक्टिंग अँगल झेड वाय पी. अँगल झेड वाय पी. चलो, बायसेक्ट करतोय म्हणजे हा जितका असेल तितकाच हा असेल ना. येस. देन फाइंड एक्स वाय क्यू. एक्स वाय क्यू, एक्स वाय क्यू. हा असा स्ट्रेट प्रोड्यूस झालाय ना. मग मला सांगा रे, हे किती असेल रे, टोटल किती असेल हे? 180. 90. चलो, मग एक्स 180. फाइंड आउट करता येईल का तुम्हाला? मी असं लिहू शकतो ना रे, की 64 प्लस हा एक्स, हा काहीतरी एक्स, प्लस हा एक्स. ओके, प्लस हा एक्स किती असेल, 180. अरे एक्स प्लस एक्स किती असतं, 2x. 2x इज इक्वल टू 180. चलो, इकडे प्लस 64 आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस 64 होईल. सो 2x इज इक्वल टू 116 पाहिजे. एक्स वाय क्यू. ओके. सो 2x इज इक्वल टू किती येईल रे, सांगा मला. 180 मायनस 64 किती असतं? 116. 116. सो x इज इक्वल टू किती येईल रे? 116 by 2 is equal to 58. x किती आला आपला, 58. 58 degree. सो दिस इज अ 58 डिग्री, दिस इज अ 58 डिग्री. चलो, आन्सरच मिळाल ना. सो विचारलं काय, अँगल एक्स वाय क्यू. अँगल एक्स वाय क्यू, एक्स वाय क्यू. चलो, अँगल एक्स वाय क्यू इज इक्वल टू 64 प्लस 58 किती असतं, 64 प्लस 58. 122. करेक्ट, 122 इज द राईट आन्सर. अँगल एक्स वाय क्यू इज 122. चलो, आणि काय विचारलंय, द रिफ्लेक्स ऑफ क्यू वाय पी. क्यू वाय पी, वेर इज अ क्यू, क्यू वाय तर 302 आहे. पी. क्यू वाय पी तर 58 आहे नाही का, क्यू वाय पी तर 58 आहे. हा चलो, 58 आहे, याचा रिफ्लेक्स म्हणजे कोणता रे, हा वाला रिफ्लेक्स. चलो, काय करायचं असतं, किती मधून सबस्ट्रॅक्ट करायचं असतं या 58 ला. 360. चलो, 368 मायनस 58 करा, किती असतं, 302. 302. सो 302 झाला, हा रिफ्लेक्स अँगल झाला कुणाचा, क्यू वाय पीचा. चलो, क्लिअर आहे का सर्वांना? Yes, sir. हो सर. हो सर. यस. एनीवन हैज डाउट? किसी को कोई भी डाउट है तो वो पूछ सकता है बिंदास. क्लिअर असेल तर फक्त हँड रेज करा, पुढे जातो. पुढे तुमचे फेवरेट क्वेश्चन्स आहेत. चलो, ओके, गुड, एक्सलंट. चलो, टायमर आणतोच रे, थोडा मजा येईल थोडी टायमर आणल्यावरती. 1 मिनिट द्या मला, टायमर घेऊन येतो.
चलो कराल सॉल्व. 2 मिनिट्सचा टाइम नाही का. ज्याचं आन्सर कंप्लीट होईल त्यांनी फक्त हँड करा. हँड करा. चलो एकच हँड रेज. मृण्मय, कौस्तुभ, चल मृण्मय सांग आन्सर. अँगल ए किती असेल? अँगल ए त्यांनी 35 दिलाय. अँगल सी पण 35 राहील. अपोजिट अँगल्स. गुड. बी हा 35 असेल तर हा 35 असेल. बी किती असेल? बी 145 आणि डी पण 145 सेम. पारे अँगल ए आणि अँगल सी हे ऑपोजिट अँगल्स आहेत. आपण कालच पाहिलं की ऑपोजिट अँगल्स हे इक्वल असतात. इफ अँगल ए इज 35 देन अँगल सी मस्ट बी 35. चलो अँगल बी कसा फाइंड आउट करणार? आपल्याला ही गोष्ट दिसते येणार आहे. अँगल ए प्लस अँगल बी should be 180 ना. Angle A plus B should be 180 because linear pair of angles. So if this is 35, then angle B must be 145. And if angle B is 145, then angle D is 145. Opposite angles, opposite angles. चलो सर मी clear. थोडंसं वेगळं केलंय. चलो सिंपल आहे ना क्वेश्चन. हो सर मी थोडंसं वेगळं केलंय. काय केलंस? म्हणजे रिझन असं लिहायचं की वी नो दॅट अपोजिट अँगल्स आर इक्वल. देअरफोर बी इक्वल टू डी इक्वल टू एक्स. म्हणजे कोणता पण एक व्हेरिएबल घ्यायचा आणि मग 2x प्लस 70 35 प्लस 35 इक्वल्स टू 360 येईल. आणि मग -70 केलं तर आपण इकडे मायनस घेऊन जायचं. म्हणजे 360 मायनस 70 अपॉन 2. चालेल. 45 चालेल बिलकुल चालेल. चलो क्लिअर आहे सर्वांना क्वेश्चन? येस सर. जाऊ पुढे. Yes, sir. चलो ट्राय करा. 2 minutes time. 2 minutes time. After 2 minutes, I will tell how to find the answer.
check opposite angles. सर झालं आन्सर. Yes, wait. सर भेटला. Yes. कोण सांगताय आन्सर? सर y is मी equal to सांगू? 12. Y is equals to Yes, जोया सांगते काय आन्सर? What's the answer? y is equals to 12. 12. Okay, y is equal to 12. चलो सर माझा पण 12 आलाय. ओके, चलो चेक करू नाही का, y is equal to 12. Is it correct or तर wrong? y is equal to 15 आलाय माझं. सर माझं पण y is equal to 15 आलंय. Y is equal to 12, y is equal to 15. चलो चेक करू, सांगतो करेक्ट कोणतं आहे पहा. If this is 2y, then this is तर माझं पण 15. yes. If this is 2y, then this is 2y. Okay, because opposite angles, huh? 2y, 2y, opposite angles. Chalo, if this is 5y, then this is also a 5y. Opposite angles, opposite angles. If this is 5y, then this is also 5y. Chalo, if we add all these, then we get 360. If we add all this around, then we get 360. Chalo, add karo. 5y plus 5y, 10y. Okay. 10y प्लस हे 5y ऍड करतोय. 15y प्लस हे 5y ऍड करतो. 20y प्लस 2y, 22y प्लस 2y, 24y. 24y is equal to 360. चलो y is equal to 360 divided by 360 by 24. yes. किती असतं? 12 2 जा 24, 12 2 जा 24, 12 3 जा 16. ओके, आणि 2 1 जा 2, 2 15 15. 15, sorry. Y is equals to 15. Yes, y is equal to 15 is the right answer. Chalo, if you made any mistake, then correct it. Chalo, shall we proceed? Yes, sir. Yes. Now solve. सर मी मागच्या इक्वेशन मध्ये काय केलं, y साईडला काढला म्हणून मला चुकला. Okay. Try this one now. Similar.
येस, कौस्तुभचं झालं आन्सर, मृण्मयचं झालं. चला. टाइम्स अप गाईज, टाइम्स. सर भेटलं. येस, 1 मिनिट, एकेकाला विचारतो. चल कौस्तुभ, तुझा आन्सर सांग. सर ह्याच्यात म्हणजे सर ए ची व्हॅल्यू 50 आहे तर डी ची व्हॅल्यू पण 50 असेल. येस, मी सांगतो, मला फक्त सी ची व्हॅल्यू सांगा, नाही का काय ते. तर सी ची व्हॅल्यू 40. चलो, सी ची व्हॅल्यू 40 म्हणतोय हा. चलो, आणखी कोणाचा आन्सर आले? सी ची व्हॅल्यू फक्त सांगा. येस, मृण्मयचं पण 40 आलंय. चलो, आणखी माझं पण 40 आला. मृदुलचं पण 40 आलंय. चलो सर मेरा भी 40. चलो, जोया का भी 40 आया है. चलो, सर माझं पण. येस, वेदचं पण 40. चलो, मग डेफिनेटली करेक्टच असेल ना का, सर्वांच सेम आलंय म्हटलं. पा काहीच नाही रे, हा 50 ओरली व्हायला पाहिजे कॅल्क्युलेशन. हा 50 म्हटलं की हा पण 50, हा 50. चलो, हा 90 म्हटलं की हा 90. ओके, चलो, आता हा 90 प्लस 50 किती झालं? 140. डेफिनेटली हा 40 पाहिजे, हा 40 पाहिजे. पहा नाही, 90 प्लस 50 140 असतं ना, आणि ही लिनियर पेअर झाली. ए बी अँड एफ इज अ लिनियर पेअर. आणि 90 प्लस 50 असतं 140, 140 प्लस 40 180 असतं ना. सो हा 40 असेल, हा 40 असेल तर हा 40 होईल. चलो, करेक्ट आहे. क्लिअर आहे सर्वांना? हो सर. जाऊ पुढे. हो सर. चलो, हो. पुढे डिस्कस करू, नाही का. फक्त हँड रेज करा, नाही का. ज्याला आन्सर येते ना त्याने हँड रेज करायचं. ट्रू ऑर फॉल्स आहे, ट्रू ऑर फॉल्स. Which of the following statements are true and which are false? First one is angles forming a linear pair are supplementary. So first of all, tell me what is meant by supplementary? Supplementary angles. सर ज्याचं सम 180 असतं. Chalo, sum 180 असतं. Okay, if two angles sum is 180, then they both are said to be a supplementary angles. Okay, chalo, so angles forming a linear pair. Linear pair means like this. If two angles are there, okay, and they forms a linear pair. They forms a linear pair. This is a chotu angle and this is a motu. So angle chotu and angle motu are forming a linear pair. Then chotu plus motu किती असतं रे? छोटू प्लस मोटू किती असतं? 180. 180. Yes. So 180. True. And supplementary's definition is also like that, na? If we add two angles and its sum is 180, then they are said to be supplementary. चलो, मैं ट्रू है कि फॉल्स है? ट्रू है. ट्रू. ट्रू. Good. Next part. If two adjacent angles are equal, then each angle measure 90 degree. If two adjacent angles are equal, then each angle measures 90 degree. Is it mandatory? 90 degree. नाही सर, false. नाही सर. It is not mandatory, na. If two adjacent angles are equal, False. it should be like that, na. It should be like that also. It should be like that also, no. This is a 20, this is a 20, and this is a total 40. It should be like that. Not always like this. Okay, 90, 90. Chalo. These two are adjacent angle, but it is a special case. It is a special case of adjacent angle. We call it as a linear pair of angles. Chalo. This is also adjacent angles. It is not mandatory equal असले पाहिजे. चलो, so हे false आहे ना? False आहे. हो सर. Angles forming a linear pair can both be acute angles. फॉल्स. False False. sir. फॉल्स. Yes, it is a false, नाही का? It is false. It is not possible, yeah. If one is acute, then definitely another is obvious angle. Obtuse. Okay, चलो. क्लिअर आहे ना? लिनियर पेअर फॉर्म होत असेल तर कसंही घ्या ना का, हो. जरी घेतलं तरी एक अक्यूट असेल तर दुसरा ऑब्वियस असेल. चलो, जाऊ पुढे. हो सर. हो सर. Fourth. If angles forming a linear pair are equal,
if angles forming a linear pair are equal, then each of these angles is of measure 90 degree. True. 180. Chalo, it's a true. चलो क्लियर है, हो सर. जाऊ पुढे. हो सर. हो सर. Yes, sir. चलो सांगा, fill in the blanks. Fill in the blanks. सर पहिल्याचा ऑप्टिव्ह अँगल. तर पहिला obvious आहे. If one angle of a linear pair is acute, then its other angle is. Yeah, Obtuse. आत्ताच पाहिलं नाही का. Second, a ray stands on a line, then sum of two adjacent angles so formed is. 180. 180, but त्याला काय नाव म्हटलं? Special case of adjacent angles. What is called it as? Linear angle. angle. Yes, linear angles. Linear pair of angles असं म्हणा. Answer काय असेल? In pair of angle. Pairs of linear. A ray stands on a line. A ray stands on a line. Okay. Then sum of the two adjacent angles so formed is. अरे 180 म्हणून टाका नाही का. नंबर दिला तरी चालेल ना. सम विचारले ना. सम म्हटलं. चलो 180 म्हणा. 180 म्हणा. चलो 180 degree. Third part. If the sum of two adjacent angles is 180, then the dot 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 arms of the two angles are opposite rays. ज्यांनी नोट्स काढल्यात ना त्यांना आठवल या आर्म्स ना काय म्हणतात. हिथं काय असते, कॉमन आर्म असते ना. If sum of two adjacent angles is 180, then dot 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 arms of the two angles are opposite rays. So line segment. No line segment. चलो नोट्स मध्ये पहा ना. Extending arms. No extending arms. So intersecting. No intersecting arms. चलो मिडल वाली तो कॉमन आर्म है. So हाँ, he's a common arm असेल. The remaining two are non-common arms. Two. Non-common arms. पाहिले ना आपण हे non-common arms. Yes, या जो remaining two non-common arms form a line. Okay, form a line or opposite rays. चलो क्लियर आहे सर्वांना. हो सर. हो सर. हो सर. चलो एक लास्ट क्वेश्चन घेऊ. करा, रीड करा नाही का. Read the question and tell the answer. In figure 6.9, OD is the bisector of angle AOC. OD is the bisector of angle AOC. And OE is a bisector of angle BOC. OE is a bisector of BOC. Then show that the points AOB